मित्रांनो, आज आपण भाग 4 उपयोजित मराठी त्यामधील प्रकरण क्रमांक 1 सूत्रसंचालन पान क्रमांक 88. सूत्रसंचालन म्हणजे काय? तर नियोजित कार्यक्रमात प्रेक्षकांपुढे सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंबंधी मधून क्रमश केलेले निवेदन म्हणजेच सूत्रसंचालन होय. तर प्रास्ताविकेला आपण सुरुवात करूया. आज सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांगीतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम सुनियोजितपणे आणि नीटनेटक्या पद्धतीने संपन्न होण्यात सूत्रसंचालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. चांगल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम देखणा आणि बहारदार होतो. तर आज काय झालेलं आहे की आज कुठलंही क्षेत्र असू दे, सामाजिक, शैक्षणिक किंवा साहित्यिक, सांगीतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज विविध स्वरूपाच्या कार्यक्रमाचे काय झालेले असते की आयोजन केलेले असते, नियोजन केलेले असते. मग हे जे असणारे कार्यक्रम असतात, हे कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पडावेत किंवा संपन्न व्हावेत याच्यासाठी सूत्रसंचालकाची भूमिका काय असते की महत्त्वाची ठरत असते. आणि चांगल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम देखणा आणि बहारदार होतो. प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप आणि कालावधी निश्चित असतो. त्याचे प्रतिबिंब आपणास कार्यक्रम पत्रिकेत पाहायला मिळते. तर आता हे जे कार्यक्रम असतात, अशा प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप हे काय झाले असते की ठरलेले असतं. आता उदाहरणार्थ आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा आपण त्याची काय काढतो की पत्रिका काढतो. मग तशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि त्याचा जो कालावधी असतो हा काय केलेला असतो की निश्चित ठरलेला असतो. मग त्याचे प्रतिबिंब आपल्यास म्हणजे तो कार्यक्रम काय आहे, कसा आहे, कुठे आहे, त्या कार्यक्रमाचं प्रतिबिंब आपल्याला त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये काय होते की पाहायला मिळत असते. कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार प्रारंभ करून प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने निवेदन करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणे म्हणजे सूत्रसंचालन होय. तर कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार मग कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्या कार्यक्रमाचं काय केलं जातं की अगदी व्यवस्थितपणे नियोजन केलेले असते आणि त्या नियोजनानुसार त्या कार्यक्रमाला सुरुवात करून प्रत्येक टप्प्यावर क्रमाक्रमाने चांगल्या पद्धतीने निवेदन करत त्या कार्यक्रमाची यशस्वी पद्धतीने सांगता करणे म्हणजेच शेवट करणे, त्याला सूत्रसंचालन असं काय केले की म्हटलेलं गेलेलं आहे. कार्यक्रमाची मूळ संकल्पना नजरेसमोर ठेवून तो कार्यक्रम एका सूत्रात बांधत कार्यक्रमाचे शिस्तबद्ध संचालन करतो तो सूत्रसंचालक होय. तर बघा काय म्हणले की कार्यक्रमाची मूळ संकल्पना, मग कार्यक्रमाचा मूळ उद्देश किंवा त्याची मूळ संकल्पना आपण सूत्रसंचालन करताना काय करायचे की नजरेसमोर ठेवायची आहे आणि त्या पद्धतीनं तो कार्यक्रम एका सूत्रामध्ये एका साच्यामध्ये बांधत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने तो कार्यक्रम काय करायचा आहे की पार पाडायचा आहे. त्या कार्यक्रमाचं संचालन करायचं आहे. तो कोण असतो की सूत्रसंचालक असतो. कार्यक्रमातील सर्व प्रसंगांना कौशल्याने, मग कार्यक्रमामध्ये वेगवेगळे प्रसंग असतात, अशा वेगवेगळ्या प्रसंगांना कौशल्याने एकत्रित बांधून कार्यक्रम नावाचे चित्र देखणे करणे, अभिरुची संपन्न करणे आणि परिणामकारक करण्याचे काम हे सूत्रसंचालकाच्या हातामध्ये असते. कोणत्याही कार्यक्रमात महत्त्वाचे असतात ते अतिथी. आणि बघा आपण बरेच असे आपले कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचे असतात ते पाहुणे. अतिथी म्हणजे कोण तर ते पाहुणे. मग वक्ते, कलावंत आणि श्रोते, तिथे सूत्रसंचालकाची भूमिका दुय्यम असते. वक्ते असतात, कलावंत असतात आणि श्रोते असतात. ह्या तिघांची भूमिका, सूत्रसंचालकाची भूमिका ही काय असते की दुय्यम मानली जाते. परंतु कार्यक्रमाचा आशय नेमकेपणाने पोहोचवणारी शैली, कार्यक्रमातील भागांची गुंफण करण्याचे कौशल्य आणि निवेदनातील परिणामकारकता यामुळे वक्ते, अतिथी आणि गायक यांच्या इतकाच लक्षात राहतो तो सूत्रसंचालक.
म्हणजे काय म्हटले बघा की कार्यक्रमाचा अशी नेमकेपणाने पोचवणारी शैली, म्हणजे कार्यक्रम नेमकेपणाने पोचवण्याची शैली आणि कार्यक्रमामध्ये वेगवेगळे असणारे भाग, या भागांची गुंफण करण्याचे कौशल्य किंवा निवेदनातील परिणामकारकता, याच्यामुळे वक्ते, अतिथी आणि गायक यांच्या इतकाच लक्षात राहतो तो सूत्रसंचालक. आणि सूत्रसंचालकाच्या हातामध्येच असते की कार्यक्रम कशा पद्धतीनं व्यवस्थित पार पाडायचा. त्यामुळे सूत्रसंचालक हा केवळ 2 भागातील दुवा नसतो, तर एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाताना सर्व कार्यक्रम चैतन्यमय करणारा सूत्रधार असतो. तर सूत्रसंचालक हा 2 भागामधला काय नसतो की दुवा नसतो, म्हणजे तो कार्यक्रम तो सांधत नाही, तर एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाताना सर्व कार्यक्रम चैतन्यमय करणारा तो सूत्रधार असतो. कार्यक्रम सुंदर, नेटका आणि अप्रतिम झाला की अप्रत्यक्षपणे सूत्रसंचालकाला मिळालेली दादच असते. आणि तो समोरचा असणारा जो कार्यक्रम नीटनेटका झाला तर, सुंदर झाला तर किंवा अप्रतिम झाला तर अप्रत्यक्षपणे त्या सूत्रसंचालकाला मिळालेली ती एक असते की पोचपावती असते किंवा दादच असते. म्हणजेच काय, तर सर्व कार्यक्रम सूत्रसंचालकाने चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत काय करायचं आहे की पोचवायचं आहे. आता त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा बघा काय की स्वरूप. सूत्रसंचालन ही जशी एक कला आहे तसेच ते एक शास्त्र सुद्धा आहे. कार्यक्रमाच्या तपशिलांचा अभ्यास, नियोजन, क्रमनिश्चिती, शिष्टाचार पालन, औपचारिकता निभावणे, सभाशास्त्रांचे ज्ञान, श्रोत्यांच्या मानसशास्त्राची जाण, वक्त्यांच्या कलावंतांच्या सादरीकरणाचे नेमके समीक्षण, रसग्रहण इत्यादी दृष्टीने सूत्रसंचालन हे शास्त्र आहे. बघा, सूत्रसंचालन ही जशी कला आहे, म्हणजे आपला कार्यक्रम चांगल्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम कोण करतो की सूत्रसंचालन करतात. मग जशी ती आपल्यामधली एक कला आहे त्याचप्रमाणे ते एक शास्त्रसुद्धा आहे. कार्यक्रमाच्या तपशिलांचा अभ्यास. मग सूत्रसंचालकाला काय करायचे बघा की कार्यक्रमाच्या मध्ये जो असणारा तपशील आहे त्याचा अभ्यास, त्याचं नियोजन, क्रमनिश्चिती, शिष्टाचार पालन, औपचारिकता निभावणे, सभाशास्त्राचे ज्ञान, श्रोत्यांच्या मनाची जाण, वक्त्याच्या कलावंताच्या सादरीकरणाचे नेमके समीक्षण किंवा रसग्रहण, या सर्व दृष्टीने सूत्रसंचालन हे काय आहे की शास्त्र आहे. नेटके आणि परिणामकारक निवेदन, आवाजाच्या आरोह अवरोह आणि शब्दातून विचार, भावनांचे प्रकटीकरण करून अपेक्षित परिणाम साधणे, कार्यक्रमातील तुटकपणा जोडत त्यामध्ये रंग भरणे. तर सूत्रसंचालन करताना नेटके आणि परिणामकारक निवेदन, म्हणजे कार्यक्रम करत असताना ते निवेदन कसे झाले पाहिजे की नेमकं काय सांगायचं, कार्यक्रमाच्या माध्यमामधून काय आपण सादर करणार आहोत. नेटके आणि परिणामकारक निवेदन हे झालेच पाहिजे. आणि आवाजाचा चढउतार, शब्दामधून विचार, भावना, म्हणजे तुमच्या त्या शब्दांमधून विचारसुद्धा काय झाले पाहिजे की मांडता आले पाहिजे. भावनांचे प्रकटीकरण करून अपेक्षित परिणाम साधणे, कार्यक्रमामधला तुटकपणा जोडत, म्हणजे कार्यक्रमामध्ये जो तुटकपणा असेल तर तो कार्यक्रमामधला तुटकपणा जोडत त्यामध्ये रंग भरणे, कार्यक्रमात स्वतः न गुंतता, सूत्रसंचालकाने काय करायचे की कार्यक्रमामध्ये स्वतः न गुंतून राहता श्रोत्यांना त्या कार्यक्रमामध्ये काय करायचे की रंगवून कार्यक्रमाला गती देणे, या दृष्टीने सूत्रसंचालन ही एक काय आहे की कला मानली जात असते. केवळ व्यक्तीचा नामोल्लेख पुढील कार्यक्रमाचे निवेदन म्हणजे सूत्रसंचालन नसते. अतिथी, कलावंत आणि वक्ते यांच्या नेमक्या परिचयाबरोबर कार्यक्रमाचा तपशील खुबीने सांगत पुढील निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधून श्रोत्यांची जिज्ञासा वाढून वक्त्याला, कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचे काम सूत्रसंचालक करतो. तर काय म्हणले की केवळ व्यक्तीचा नामोल्लेख, म्हणजे कार्यक्रम करताना केवळ व्यक्तीच्या नावाचा काय करायचं नाही की नावांचा उल्लेख नाही. पुढील कार्यक्रमाचे निवेदन म्हणजे सूत्रसंचालन आहे, म्हणजे पुढचा काय कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे काय करायचे की निवेदन करायचे आहे. मग त्यामध्ये अतिथी असतात, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कलावंत असतात, वक्ते असतात, यांच्याच परिचयाबरोबर कार्यक्रमाचा तपशील
खुबीने सांगत पुढील निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधून श्रोत्यांची जिज्ञासा वाढवून वक्त्याला कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचे काम सूत्रसंचालक करत असतो. तर सूत्रसंचालक कोणतं काम करतो? तर कार्यक्रमाला आलेले अतिथी असतात, कलावंत, वक्ते यांच्या परिचयाबरोबरच कार्यक्रमामध्ये तपशील, कार्यक्रमाचं स्वरूप व्यवस्थितपणे सांगत निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधून श्रोत्यांची काय केली जाते की उत्सुकता वाढवली जाते, जिज्ञासा वाढवून वक्त्याला कलावंताला सादरीकरणासाठी काय केलं जातं की प्रोत्साहित केलं जात असतं. आता पुढचा मुद्दा बघा, सूत्रसंचालनाची क्षेत्रे. जिथे जिथे श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम साजरा केला जातो तिथे तिथे सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची असते. मग असे बरेच मोठमोठे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी वक्ते आणि श्रोते असतात. मग श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम साजरा करायचा असेल तर त्या ठिकाणी सूत्रसंचालकाची भूमिका काय असते की महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळी सभा संमेलनं आणि साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित असणारी सूत्रसंचालनाची व्याप्ती आता. मग पूर्वीच्या काळी कसं होतं की मोठमोठ्या सभा असतील, संमेलनं असतील, साहित्यिक कार्यक्रम असेल, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, मग या कार्यक्रमापुरतंच सूत्रसंचालन हे काय होतं की महत्त्वाचं होतं. परंतु आता तसं राहिलेलं नाही. आता मोठमोठ्या बैठका असतात, मेळावे असतात, वेगवेगळे परिसंवाद असतात, सत्रे, मोठमोठे पारितोष वितरण समारंभ, त्याच पद्धतीने विवाह सोहळे किंवा वाढदिवस इत्यादीपर्यंत सूत्रसंचालनाचं क्षेत्र काय झाले की जाऊन पोचलेलं आहे. सूत्रसंचालनाची प्रमुख क्षेत्रे पुढील प्रमाणे. आता बघा, सूत्रसंचालनाची कोणकोणती क्षेत्रे आहेत? सामाजिक आहे, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, कला, शासकीय, क्रीडा असेल, आरोग्य, धार्मिक, व्यावसायिक, कौटुंबिक, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी, संगीत विषयक. मग कार्यक्रम बघा, संगीत महोत्सव, व्याख्यानमाला, संमेलनं, परिसंवाद, चर्चाक्षेत्र, कार्यशाळा, काव्य मैफिल, वर्धापन दिन, गौरव समारंभ, मेळावे, स्पर्धा, जयंती स्मृती दिन, उद्घाटन समारंभ, निरोप समारंभ, वाढदिवस, विवाह सोहळे, या सर्व ठिकाणी काय केलं जातं की अशा कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाची काय असते की गरज असते. पुढचा मुद्दा बघा, सूत्रसंचालन एक वलयांकित व्यवसाय. म्हणजे सूत्रसंचालनाकडे एक व्यवसाय म्हणून सुद्धा काय केले जाते की पाहिलं जात असतं. कार्यक्रमाचे स्वरूप, त्यामधील विविधता, त्यांची संख्या आणि दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमाची रेलचेल यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. बघा, सूत्रसंचालन या क्षेत्राला महत्त्व का प्राप्त झाले की आता मोठमोठे कार्यक्रम असतात, त्यांचं स्वरूप काय झाले की वाढलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय झाले की विविधता निर्माण झालेली आहे, वेगळेपण निर्माण झालेलं आहे आणि कार्यक्रमाची संख्या किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील हे जे कार्यक्रम असतात ह्यांची काय होते की रेलचेल चालू असते. यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय काय झाले की महत्त्व प्राप्त झालेलं आपण पाहत असतो. त्यामुळे सूत्रसंचालन आता हौस वा छंद न राहता, मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सूत्रसंचालनात एक हौस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही किंवा एक स्वतःचा छंद, स्वतःची आवड म्हणून त्याच्याकडे काय केलं जात नाही की पाहिलं जात नाही. एक व्यवसाय झालेला आहे तो. काही व्यक्तींनी पूर्णवेळ सूत्रसंचालन म्हणून काम करत सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे आणि समाजामध्ये बऱ्याच अशा काही व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींनी पूर्ण वेळ सूत्रसंचालकाला देऊन सूत्रसंचालनासाठी काय केली की प्रतिष्ठा प्राप्त करून दिली गेलेली आहे. आणि बरीच लोक असे असतात की नोकरी सांभाळून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करताना आपण काय करतो की पाहत असतो. त्यामध्ये काही अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून आपला स्वतःचा वेगळा ठसा काय करतायत की उमटवत आहेत. त्यामुळे अनेक युवक युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे. म्हणजे अनेक अशा युवक युवती ह्या क्षेत्राची काय करतात की निवड करायला लागलेले आहेत आणि त्याच्याकडे व्यवसाय म्हणून काय केलं जातं की पाहिलं जात असतं. पुढचा मुद्दा आहे सूत्रसंचालक
होण्यासाठी पूर्वतयारी म्हणजे उत्तम सूत्रसंचालक जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कोणती तयारी करावी लागते. वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन, निवेदनाचा सराव यामधून उत्तम सूत्रसंचालक होता येतं. आता पहिला मुद्दा आहे की वाचन. मग सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवे, त्याचे वाचन चौफेर हवे. मग सूत्रसंचालक जर आपल्याला व्हायचं असेल तर आपलं वाचन कसं पाहिजे की जास्त असायला हवं. आपल्याला वेगवेगळ्या विषयावरचं काय करायचं की वाचन करायचं आहे आणि चौफेर वाचन असायला हवे. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र याबरोबरच दैनिक वृत्तपत्रे व त्यांच्या पुरवण्या. मग आपण काय काय वाचायचं आहे. कथा, कादंबरी तर आपण वाचतो, नाटक असेल, काव्य असेल, चरित्र असतात, आत्मचरित्र असतात. या सर्वांच्या बरोबरच आपण रोज प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे म्हणजेच पेपर किंवा त्यांच्या पुरवण्या, दिवाळीमध्ये प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक इत्यादींचे बारकाईनं काय करायचे की वाचन करायला हवे. आणि वाचन करत असताना त्याचा जो वाचनाचा आशय आहे ह्या आशयाबरोबरच आपण आपल्या भाषेकडे सुद्धा काय करायचे की लक्ष द्यायचं आहे. त्यातून सूत्रसंचालकाची चांगली तयारी होते. म्हणजे आशय वाचत असताना त्याच्यामध्ये असणारी जी भाषा या भाषेकडे आपण बारकाईने काय करायचे की लक्ष द्यायचं आहे. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रांची व्याप्ती मोठी आहे आणि हल्ली सूत्रसंचालनाचं जे क्षेत्र आहे हेच काय झाले की वाढत चाललेलं आहे. त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, क्रीडाविषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयासंबंधीचे वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते. बघा, उत्तम सूत्रसंचालन व्हायचं असेल तर आपण काय करायचं आहे की साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक ह्या वेगवेगळ्या विषयावरचं आपण काय करायचं की वाचन करायचं आहे. वाचन करताना महत्त्वाच्या घटना, प्रसंग. मग आपण बारकाईने वाचन करत असताना त्याच्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या घटना असतील, प्रसंग असतील, अवतरणे असतील, सुवचने असतील, चांगले किस्से असतील किंवा आपल्याला आवडल्या तर काव्यपंक्ती आणि आवश्यक ते संदर्भ यांची टिपणे करून ठेवावीत. म्हणजे आपल्याला वाचत असताना ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या गोष्टींचा आपण काय करायचं की संग्रह करून ठेवायचा आहे, टिपणे करून ठेवायचे आहेत, कात्रणं करून ठेवायचे आहेत. वृत्तपत्र वाचनातून आपले विविध क्षेत्राशी संबंधित सामान्य अध्यायत राहते आणि पेपर वाचत असताना या वाचनामधून आपले विविध क्षेत्राशी असलेलं जे ज्ञान आहे हे सामान्य ज्ञान काय राहते की अद्ययावत ठेवलं जात असतं. आणि त्याचबरोबर मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरो शायरी यांचाही संग्रह करावा आणि गरजेनुसार त्यांचा समर्पक वापर करावा. मग मराठीबरोबर हिंदी असेल, इंग्रजी असेल, उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरो शायरी या सर्वांचा आपण काय करायचं आहे की संग्रह करायचा आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा त्याचा समर्पकपणे काय करायचं आहे की वापर करायचा आहे. वाचनाचे 2 भाग पडतात. एक म्हणजे सातत्याने करायच्या विविध विषयासंबंधीचे वाचन आणि दुसरे म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करायचे वाचन. प्रकार परस्परांशी पूरक आहेत आणि हे वाचनाचे जे 2 प्रकार आहेत हे प्रकार एकमेकाशी कसे आहेत की परस्पर पूरक आहेत. वाचनाबरोबर आपले चिंतन सुरू असते आणि आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा आपले चिंतनसुद्धा काय राहते की सुरू राहत असते. त्यामधून नवं सुचत राहते. आपल्याला त्याच्यामधून नवीन गोष्टी काय होतात की सुचत राहत असतात. ते टिपून ठेवले तर योग्य ठिकाणी वापरता येते आणि आपल्याला सुचलेल्या नवीन गोष्टी आपण काय करायचे की टिपून ठेवायच्या आहेत. कारण आपल्याला जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्या ठिकाणी आपण ते काय करत असतो की वापर करत असतो. त्यामुळे सूत्रसंचालन पुस्तकी होत नाही आणि म्हणजे सूत्रसंचालन काय होत नाही की पुस्तकी राहत नाही. आता नंतरचा मुद्दा आहे की श्रवण आणि निरीक्षण. सूत्रसंचालकाने व्याख्याने, मुलाखती आणि विविध कार्यक्रमामधील सूत्रसंचालन चिकित्सकपणे पाहावे, ऐकावे. मग ज्याला सूत्रसंचालक व्हायचं आहे किंवा बनायचं आहे अशांनी काय करायचं, सूत्रसंचालकाने असणारी व्याख्यानं, मुलाखती किंवा विविध कार्यक्रमामध्ये केले जाणारे सूत्रसंचालन हे बारकाईने काय करायचे की पाहायचं आहे आणि ऐकायचं आहे. त्या कार्यक्रमाची शक्तिस्थळे,
त्रुटी यांचा अभ्यास करायचा आहे. आणि त्या कार्यक्रमाचं शक्तिस्थान, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी यांचा आपण बारकाईनं काय करायचं आहे की अभ्यास करायचा आहे. आणि त्यामधून आपली शक्तिस्थळे बळकट करावीत. आणि तो कार्यक्रम बघून आपलं शक्तिस्थान कार्यक्रमाचं काय करायचं आहे की बळकट करायचं आहे. त्रुटी दूर कराव्यात. आणि आपल्यामध्ये जर काय त्रुटी असतील तर ह्या त्रुटी चुका आपण काय करायच्या की दूर करायच्या आहेत. दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीमधून जसे शिकता येते तसेच त्यांच्या चुकांमधून शिकता येते. आणि दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीमधून आपण काय करतो की शिकतो. आपण चांगल्या गोष्टी काय करतो की आत्मसात करतो. तशाच पद्धतीने त्यांच्या चुकांमधून सुद्धा आपल्याला काय होतं की शिकता येत असते. सूत्रसंचालकासाठी हा अभ्यासच असतो. आणि सूत्रसंचालकासाठी हा काय असतो की ठरलेला अभ्यासच असतो. आता दूरचित्रवाणीवर, आकाशवाणीवर कार्यक्रमाची रेलचेल असते, ते पाहावेत. मग दूरचित्रवाणी असेल, आकाशवाणी असेल, मग या ठिकाणी कार्यक्रमाची काय असते की रेलचेल चालू असते, ते पाहायचे. किंवा रेडिओवरचे कार्यक्रम काय करायचे की आपण बारकाईनं ऐकायचे आहेत. नामवंत सूत्रसंचालक म्हणजे नावाजलेले जे सूत्रसंचालक असतात, निवेदन यांच्या श्रवण आणि निरीक्षणातून, मग त्यांचं श्रवण आणि त्यांचं निरीक्षण, त्यांची शब्दफेक, त्यांची देहबोली, सवाधीटपणा, सहजता, उत्स्फूर्तपणा, निवेदन कौशल्य, प्रसंगावधान, संवादशैली इत्यादी अनेक कौशल्य आपण काय करू शकतो की आत्मसात करू शकतो. किंवा आपल्याला ते काय होतात की शिकता येत असतात. यूट्यूबवरही अनेक कार्यक्रम उपलब्ध असतात. आणि आपले जे यूट्यूब आहे त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम काय होतात की उपलब्ध असतात. ते पुन्हा पुन्हा ऐकावेत किंवा पाहावेत. मग ते कार्यक्रम काय करायचे आहेत की सारखे सारखे पाहायचे किंवा काय करायचे आहेत की ऐकायचे आहेत. आणि आपल्या स्वतःची निवेदन शैली घडवण्यासाठी या सगळ्यांचा आपल्याला काय होतं की फायदा होत असतो. आणि याच्या माध्यमामधून आपण उत्तम प्रकारे सूत्रसंचालक म्हणून घडत असतो. आता नंतर बघा आवाजाची जोपासना. सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि व्यासंग पोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमामधून. म्हणजे सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि तो कितपत हुशार आहे तो त्याच्या आवाजाच्या माध्यमामधूनच लोकांच्यापर्यंत काय होतं की पोहोचत असतो. त्यासाठी सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो. आणि त्याच्यासाठी सूत्रसंचालकाला काय करायचं आहे की आपला स्वतःचा आवाज तयार करायचा आहे, घडवावा लागतो आणि त्याची जोपासना करावी लागतो. आणि तो आपला आवाज तयार करायचा, घडवायचा आणि तो काय करायचा आहे की जपून ठेवायचा आहे. प्रकट वाचन, कविता वाचन, अभिवाचन, पठण यामधून उच्चार स्पष्टता, उच्चार शुद्धता, निवेदनातील आरोह अवरोह यांचा सराव करावा. आणि प्रकट वाचन करायचे, कविता वाचन, अभिवाचन किंवा पठण वाचन यामधून आपले जे उच्चार आहेत हे कसे असावेत की स्पष्ट असावेत, उच्चार शुद्ध असावेत. आणि निवेदनातील आरोह अवरोह यांचा आपण काय करायचं आहे की सराव करायचा आहे. आवाजाची गती, लय ही आपल्या श्वासावर अवलंबून असते. त्याच्यासाठी योग आणि प्राणायाम या गोष्टी आपल्याला काय होतात की उपयुक्त ठरत असतात. आत्ता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याचे शास्त्र विकसित झाले आहे. मग आता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याचे शास्त्रसुद्धा काय झाले की विकसित झालेले आहे. त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी आपण योग्य ती काय करायची की काळजी घ्यायची आहे. आणि आवश्यक ती पथ्ये आपण काय करायची आहेत की पाळायची आहेत. त्याच्या पुढचा मुद्दा आहे बघा, ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव. ध्वनिवर्धकाचा वापर ही बाब तांत्रिक वाटत असली तरी निवेदनाची परिणामकारकता ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ध्वनिवर्धक जे असतात ही बाब कशी आहे की तांत्रिक आहे. जरीही तांत्रिक वाटत असली तरी आपलं जे निवेदन आहे या सर्व निवेदनाची परिणामकारकता ध्वनिवर्धकाच्या वापरावर सुद्धा काय राहते की अवलंबून राहत असते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचे अंतर या बाबींचा अंदाज घेऊन सराव करावा. आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, कसं आहे, या स्वरूपानुसार आपल्या आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचे अंतर या बाबींचा अंदाज घेऊन आपण काय करायचे की सराव करायचा आहे. खुले व्यासपीठ वा बंदिस्त सभागृह यात आवाजाचे स्वरूप बदलते हे लक्षात घ्यावे. आणि खुले व्यासपीठ असेल आणि बंदिस्त सभागृह याच्यामध्ये आवाज काय होतो की आतल्या आतच घुमला जात असतो. मग हे स्वरूपसुद्धा आपण काय करायचे की लक्षात घ्यायचं आहे. अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरं जातो.
त्याच्यातील आत्मविश्वास ही त्याच्या यशाची गमक असते. आणि या स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने काय करतो की कार्यक्रमाला सामोरा जात असतो. आणि त्याच्यातील आत्मविश्वास, सूत्रसंचालकामध्ये असणारा जो आत्मविश्वास आहे, हाच आत्मविश्वास त्याच्या यशाचे खरं काय राहतं की गमक राहत असतं. आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे बघा, सूत्रसंचालन करण्यापूर्वी. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यापूर्वी खालीलप्रमाणे पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे. 1. कार्यक्रमाचा विषय, स्थळ, तारीख, वेळ, अध्यक्ष, अतिथी, वक्ते, कलावंत, श्रोतृवर्ग इत्यादीबाबत तपशिलाने माहिती घ्यावी. पहिला मुद्दा काय की कार्यक्रमाचा विषय काय आहे किंवा कार्यक्रमाचं स्थळ, तारीख, वेळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष, येणारे पाहुणे, वक्ते कोण आहेत, कलावंत, श्रोतृवर्ग या सर्वांबरोबरच तपशिलाने त्याची काय करायची की माहिती घ्यायची आहे. 2. कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी. मग दुसरं काय करायचे की सूत्रसंचालन करण्याच्या आधी आपल्याला आलेली कार्यक्रम पत्रिका आपण काय करायचे की पूर्णपणे समजून घ्यायची आहे. 3. कार्यक्रमाचे स्थळ अपरिचित असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन ते नजरेखालून घालावे. आणि तिसरा मुद्दा काय म्हणलं की कार्यक्रमाचे स्थळ आपल्याला जर माहीत नसेल, आपल्याला जर ते अपरिचित असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करायचे की प्रत्यक्ष जायचं आहे आणि ते स्थळ आपल्या डोळ्याखालून घालायचं आहे, नजरे करून घालायचं आहे. 4. अपेक्षित प्रेक्षक, श्रोतृवर्ग यांचा वयोगट, स्तर, अभिरुची इत्यादी बाबी विचारात घ्याव्यात. आणि अपेक्षित प्रेक्षक, मग प्रेक्षक किती असतील किंवा श्रोतृवर्ग, ऐकणारे जे श्रोते आहेत यांचा वयोगट, स्तर, यांची अभिरुची, त्यांची आवड, या सर्व गोष्टी आपण काय करायच्या की विचारात घ्यायच्या आहेत. 5वा मुद्दा आहे बघा, कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळवण्यासाठी वाचन करावे. मग कार्यक्रमाचा विषय काय आहे, ह्या कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळवण्यासाठी आपण काय करायचे की वाचन करायचं आहे. 6. निवेदनाची संहिता तयार करावी. आणि निवेदनाची संहिता म्हणजे जी स्क्रिप्ट आहे पण काय करायची की आपण आधी तयार करायची आहे. त्यामध्ये आवश्यक संदर्भ, मग ती स्क्रिप्ट तयार करताना त्याच्यामध्ये संदर्भ, सुवचने, अवतरणे, काव्यपंक्ती यांचीसुद्धा आपण काय करायची की नोंद करायची आहे. परंतु त्याच्यामध्ये कोणताही अतिरेक नसावा, त्याच्यामध्ये नाविन्य असावे आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं की नवीन गोष्टी टाकायच्या आहेत. 7. कार्यक्रमातील संभाव्य अडचणीचा अगोदरच अंदाज घ्यावा. त्यामुळे ऐनवेळी येणारा ताण टळू शकतो आणि परिस्थिती सहजपणे हाताळता येते. आणि कार्यक्रमामध्ये संभाव्य जर अडचण आपल्याला वाटली तर या अडचणीचा अगोदरच आपण काय करायचं आहे की अंदाज घ्यायचा आहे. त्याच्यामुळं ऐनवेळी येणारा आपला जो ताण आहे, हा ताण काय होतं की टळू शकतो आणि परिस्थितीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने काय होतं की हाताळता येत असते. आता त्याच्या पुढचा मुद्दा बघा, प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना. मग सूत्रसंचालन करताना काय करायचं आहे की हे करावे. 1. कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित श्रोत्यांना नमस्कार करावा. स्वतःचा थोडक्यात परिचय देऊन त्यांचे स्वागत करावे. हे काय करायचे की आपण कार्यक्रमाला गेल्यानंतर कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित श्रोत्यांना, आपल्यासमोर जे श्रोते आहेत बसलेले, अशा श्रोत्यांना काय करायचं आहे की नमस्कार करायचा आहे आणि स्वतःचा थोडक्यात त्यांना परिचय द्यायचा आणि त्यांचं काय करायचं की स्वागत करायचं आहे. 2. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा पदानुसार, समाजातील स्थानानुसार योग्य क्रमाने, योग्य प्रकारे आदरपूर्वक उल्लेख करावा. आणि दुसरा मुद्दा काय बघा की मंचावर बसणारे, जे व्यासपीठावर बसणारे जी माणसे असतात, उपस्थित मान्यवर यांचं जे पद आहे त्यांचा पदानुसार, समाजामध्ये त्यांना कोणतं स्थान आहे त्या स्थानानुसार योग्य क्रमाने, योग्य प्रकारे आदरपूर्वक त्यांचा काय करायचा आहे की उल्लेख करायचा आहे. 3. मंचावरील उपस्थितांच्या कार्याचाही आदरपूर्वक उल्लेख करावा. आणि मंचावर बसलेले जे उपस्थित आहेत त्यांचं कार्य कसं आहे, त्यांनी कोणकोणतं कार्य केलेलं आहे, त्यांच्या कार्याचा सुद्धा आपण आदरपूर्वक काय करायचं आहे की श्रोत्यांना उल्लेख करून द्यायचा आहे. 4. पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागाबाबत सार रूपाने सकारात्मक अभिप्राय व्यक्त करून कार्यक्रमाला गती द्यावी. आणि पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागाबद्दल सार रूपाने काय करायचं की सकारात्मक अभिप्राय करायचा आहे आणि कार्यक्रमाला गती द्यायची आहे. 5. निवेदन सहज उत्स्फूर्त असावे, उच्चार स्पष्ट असावेत
आणि आपण जे कार्यक्रमाचं निवेदन करणार आहोत हे निवेदन कसं पाहिजे की सहज असावे, आपल्यामध्ये उत्स्फूर्तता असावी, आपले असणारे उच्चार कसे पाहिजे की स्पष्ट असायला हवे, अपेक्षित विचार भावभावना योग्य प्रकारे पोचण्यासाठी आवाजातील योग्य आरोह अवरोहासह निवेदन करावे. मग आपल्याकडे असणारे अपेक्षित विचार आपल्या भावभावना समोर बसलेल्या श्रोत्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीनं पोचवण्यासाठी आपल्या आवाजामधील योग्य आरोह अवरोहासह म्हणजे आवाजाची पातळी कमी जास्त याच्यासह निवेदन करावे. श्रोत्यांकडे पाहून आत्मविश्वासपूर्वक निवेदन करावे. आणि आपल्यासमोर बसणारे जे श्रोते असतात या श्रोत्यांकडे पाहून आत्मविश्वासपूर्वक काय करायचे की निवेदन करायचं आहे. निवेदन शैली संवादी असावी. आणि आपण श्रोत्यांशी बोलताना आपली निवेदन शैली ही कशी पाहिजे की संवाद असावी. आपल्यामध्ये आणि श्रोत्यांच्यामध्ये कोणतंही काय नसावं की दडपण नसावं. 6 भाषाशैली सहज सोपी प्रवाही प्रासादिक आणि मनाला भिडणारे असावी. आणि आपण सूत्रसंचालन करत असताना आपल्यामध्ये असणारी जी भाषा ही भाषा कशी पाहिजे की सहज सोपी श्रोत्यांच्यापर्यंत जाऊन पोचणारी प्रासादिक असावी, गोड असावी आणि त्यांच्या मनाला काय झाले पाहिजे की भिडणारी असावी. 7 प्रसंगावधान हजरजबाबीपणा आणि समयसूचकता यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी होतात हे ध्यानी ठेवा. आणि 7वा मुद्दा काय की कार्यक्रमाचं प्रसंग अवधान हजरजबाबीपणा आणि वेळेची सूचकता यामुळे तुमचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होईल. या गोष्टी आपण काय करायच्यात की लक्षात ठेवायच्या आहेत. 8 श्रोत्यांमधील जाणकार तज्ज्ञ यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा. आणि श्रोत्यामध्ये जर एखादा जाणकार तज्ज्ञ असेल तर यांचासुद्धा आदरपूर्वक काय करायचं आहे की उल्लेख करायचा आहे. 9 नजर चुकीने एखादी त्रुटी उणीव राहिल्यास तत्परतेने दिलगिरी व्यक्त करावी. आणि नजर चुकीने एखादी आपल्याकडून त्रुटी जर राहिली किंवा उणीव राहिली असेल तर लगेच आपण काय करायचे की श्रोत्यांची दिलगिरी व्यक्त करायची आहे. 10 सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाषा शैलीत बदल करावा. सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाचं स्वरूप पाहायचं आहे आणि आपली जी भाषा आहे या भाषाशैलीमध्ये काय करायचं आहे की बदल करायचा आहे. उदाहरणार्थ गौरव समारंभ, शोक सभा. 11 कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण करून पुढील कार्यक्रमात त्यानुसार आवश्यक ते बदल करावेत. आणि कार्यक्रम संपल्यानंतर स्वतःचं आत्मपरीक्षण करून पुढील कार्यक्रमामध्ये त्यानुसार आपण आवश्यक ते काय करायचे की बदल करायचे आहेत. आता त्याच्या पुढचा मुद्दा काय की हे टाळावे. 1 निवेदन करताना अनावश्यक कृती हालचाली टाळाव्यात. आणि सूत्रसंचालन निवेदन करताना अनावश्यक कृती आहेत ह्या आपण काय करायचं की हालचाली टाळायच्या आहेत. 2 बोलण्याची गती एकदम कमी वा जास्त असू नये. आणि आपण जे बोलतो मग आपल्या बोलण्याची गती एकदम कमी आणि एकदम जास्तसुद्धा नसावी, ती प्रमाणातच असावी. आवाजाची पातळीसुद्धा एकदम कमी वा जास्त असू नये. आणि आपला जो आवाज आहे ह्या आवाजाची पातळीसुद्धा एकदम कमी किंवा जास्त असू नये. निवेदन वाचून दाखवू नये. मग आपण कार्यक्रम करत असताना आपल्याकडे असणारे जे निवेदन आहे हे निवेदन आपण काय करायचं की वाचून दाखवायचं नाही. निवेदनात अवतरणे काव्यपंक्ती यांचा अतिरेक टाळावा. आणि निवेदन करत असताना जास्त अवतरणे नसावी, जास्त काव्यपंक्ती नसाव्या यांचा काय करायचं की अतिरेक टाळायचा आहे. तसेच त्यांचा पुन्हा पुन्हा वापर टाळावा. म्हणजे ते एकदा म्हटल्यानंतर परत परत ते काय करायचे की म्हणायचं नाही. निवेदन पाल्लाळिक होऊ नये याची दक्षता घ्यावी. आणि आपलं निवेदन पाल्लाळिकपणे होऊ नये याची आपण काय करायची की काळजी घ्यायची आहे. कारण समोर बसलेले जे श्रोते आहेत यांनासुद्धा आपलं ते कंटाळवाणी वाटलं नाही पाहिजे. निवेदकाने स्वतःबद्दल बोलणे टाळावे. आणि निवेदकाने आपल्याबद्दल जास्त बोलू नये किंवा स्वतःबद्दल जास्त काय करायचं की बोलणं टाळायचं आहे. वक्त्यांच्या बोलण्यातील आशयाची उगीचच पुनरावृत्ती करू नये. आणि वक्त्यांच्या बोलण्यातील जर आशय उगीचच त्याची काय करायची की पुनरावृत्ती करायची नाही. 2 वक्त्यांची कलावंताची तुलना करू नये. आणि 2 वक्ते आणि कलावंत या दोघांच्यामध्ये काय करायची नाही की तुलना करायची नाही. तर अशा पद्धतीने सूत्रसंचालन हे आपलं काय झालेलं आहे की संपलेलं आहे.